बघूया सांघिक वैयक्तिक षटक घेऊन येत आहेत. पहिला चेंडू एक धाव घेण्यात यशस्वी ठरले आहेत तेजस. दुसरा चेंडू आयसन यांना. आयसन हे एक चांगले खेळाडू आहेत. बघूया आज ते आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. एक धाव. एक धाव. सुंदर लगावलेला आहे. एक धाव घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. 4 चेंडू धावसंख्या झालेली आहे 4. यानंतरचा सामना घास युवा आघाडी वर्सेस उमराळे बी ए सॉरी फलंदाज बाद झालेले आहेत. ब्रिजेश यांना काय बॉल समजलेला नाहीये. पुढील फलंदाज लेरॉय. पाच चेंडू धावसंख्या झालेली आहे 4. एक गडी बाद. एक षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 4. पुढील गोलंदाज नाव समजू शकेल का? जॉर्डन. ओके. जॉर्डन टू आयसन. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे जॉर्डन आयसन यांना आणि सुंदर असा लागवलेला आहे 4 धावा. आणि एक धाव. एक धाव. आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे 11. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 11 रन.
बॉलरचं नाव स्टीवन आणि निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडू, दुसरा चांगला तटावलेला आहे आणि गचा क्षेत्ररक्षण 4 धावा. पंचांनी नो घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धावसंख्या झालेली आहे 17. एक धावसंख्या झालेली आहे 18. आणि आयसनला बॉल काय समजलेला नाही आणि आयसन बाद झालेला आहे. पुढील फलंदाज ॲडम. एक धाव. पंचांनी बाद घोषित केलेला आहे. धावचीत झालेला आहे. 3 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 19 आणि भाटोरी आपला गोम्स संघाला विजयासाठी 20 धावाची आवश्यकता आहे. कमेंट हॅलो. गोमसाई संघाला जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. गोमसाई संघातून बॅटिंग करण्यासाठी तेजस आणि नॉन स्ट्रायकरला कोण आहे त्याचं नाव कळेल का प्लीज. सॅनल येत आहेत. यानंतरचा सामना उमराळे वर्सेस YASC बॉईज यांच्या सोबत आहे. उमराळ्यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेजस आणि सॅनल हे उत्कृष्ट फलंदाज आहेत आणि मशाद अली इकडे एकदम उत्कृष्ट फळी. बॉलरचं नाव प्लीज. बॉलरचं नाव ॲडम्स UKPL चे टॉप बॉलर अंपायर होते. प्लीज लवकरात लवकर सामना चालू करावा. हायसन हे फिल्डिंग लावत आहेत. अल्फियस भाऊ असं काय प्रॉमिसिंग असं टार्गेट दिसत नाही, पण बघूया गोमसाई संघ काय करते. खूप चांगला असा स्ट्रेट ड्राईव्ह होता पण बॉलरनी अडवलेला आहे. निर्धाव चेंडू. ऑनच्या दिशेने तटून एक धाव घेतलेली आहे. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये पॅटरसन आहेत. काय बॉल होता जबरदस्त. चांगला स्टंप आउटचा अपील होता. स्टंप आउटचा अपील होता. जबरदस्त. अंपायर चुकीचं ठरलं. थर्ड अंपायर बरोबर कन्सल्ट करणार आहेत. बघूया काय निर्णय लागतो तो. कॉमेंट्री मध्ये परत एकदा परिवर्तन. माझ्यासोबत आहेत आमचे मित्र ॲलन गोन्साल्विस. 3 चेंडू 2 धावा झालेले आहेत आणि स्टंप आउटचा अपील आहे. अंपायर यांचा निर्णय कळवतील आणि आउट. आणि हा धावबाद. निक्सन यांनी खूप चांगल्या रीतीने
तीन चेंडू अखेरीस धावसंख्या झालेल्या दोन. किती झाले? एक एक गडी रन बाद. आणि- धावसंख्या झालेली एक. पुढील चेंडू ऍड ऑन टू स्टीवन. सुंदर असा चेंडू. स्टीवन फलंदाजाला काही बॅकफुटवर समजलेलं जाऊन नाही. ऑफच्या साइडून तटवण्याचा प्रयत्न होता पण बॉल खाली राहिल्यामुळे ते काय बॉलाचा संपर्क झालेला नाही. आणि तुम्ही पाहू शकता की स्टेडियमच्या बाहेर फटाके फुटत आहेत. डकआउट मधून अपील आहे की डकआउट मधून अपील आहे की हिट विकेट झालेला आहे. पंच हे थर्ड अंपायरशी कन्सल्ट करणार आहेत. टेक्नॉलॉजीचा फार चांगला उपयोग होत आहे पण त्यामुळे आपण वेळेचा बंधन मध्ये राहू नाही शकत. यानंतरचा सामना उमराळे अ वर्सेस YAC बॉईज. उमराळेने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. उमराया संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आमची नाही अ टीम आमची ब आहे ती त्यानंतर आहे. आम्ही पण जिंकला कॉन्फिडन्स ही टीम जिंकणार सगळी भल्या. आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालेला आहे. रिव्ह्यू नाही. नॉट आउट आहे ना. नॉट आउट आहे ना. ऑल्फियस साधारणतः या गासमध्ये जो एवढा मोठा प्रेक्षक वर्ग जमलेला आहे त्याविषयी तुझं काय म्हणणं मला जरा सांग. खूप चांगलं असं ऑर्गनाईज केलेलं आहे अमय तुम्ही आणि तुमच्या कमिटीने. तुमचे खूप खूप अभिनंदन. खूप मजा येत आहे. सर्व संघ इथे जमलेले आहेत आणि आजचा देखील हा दिवस नीट पार पाडला पाहिजे अशी आमची प्रार्थना तुमच्या सोबत आहे. धन्यवाद अल्फियस. आपल्या सहकार्याची आणि प्रार्थनेची आम्हाला नेहमीच गरज भासणार आहे. आपण सदैव आमच्या पाठीशी राहावं ही आमची अशी विनंती आहे. आता एक चौकार जो गेलेला आहे मला वाटते एक ओव्हर अखेरीस धाव संख्या झालेली आहे 6. आणि विजयासाठी किती पाहिजे बघ अल्फियस? 14 पाहिजेत. 12 बॉलात 14 रन्स पाहिजेत. पुढील शतक संघासाठी घेऊन येत आहेत हायसन. 12 चेंडूत 14 धावाची गरज आहे गोमसाई संघांना. अंपायर प्लीज तुम्ही जराशी स्पीड अप करा. वेळेचं बंधन आहे. अंपायरला विनंती आहे की त्यांनी फटाफट निर्णय घेऊन त्वरित सामना चालू करावा. हायसन टू स्टीवन. खूप चांगला चेंडू होता. आणि अंपायरचा आता इशारा निर्णय- वाईड बॉल. अंपायरचा इशारा वाईड बॉल. वाईड चेंडू. अंपायर परत थर्ड अंपायरशी कन्सल्ट करणार आहेत. युवा आघाडी क्रीडा समिती आयोजित युवा चषक 2026 पर्व दुसरे आणि आजचा दुसरा दिवस. आणि इथे रिव्ह्यू मध्ये काय वाईड नाहीये. वाईट नाहीये. वाईड बॉल नाहीये आणि हा डॉट बॉल होता. खूप चांगला चेंडू टाकलेला हायसन यांनी. फलंदाजाला काही समजलेलं नाही. आणि धावसंख्या झालेली आहे 6. पुढील चेंडू हायसन टू स्टीवन. सुंदर खूप असा चांगला फटका. कव्हर ड्राईव्ह होता आणि तितकीच चांगली फिल्डिंग आहे ब्रिजेश यांच्याकडून. सुंदर असं एकच क्षेत्ररक्षण. धाव भेटेल. पुढील चेंडू हायसन टू तेजस.
सुंदर असा चेंडू. सुंदर चेंडू, पण अंपायरचा इशारा बरं, नो no. बॉल. पायाचा नो. फ्रंट फूट नो. खूप चांगला बॉल होता, पण अनफॉर्च्युनेटली तो नो बॉल निघाला. एक अतिरिक्त धाव. सुंदर असा पुढे फटका. येऊन चांगला कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे, पण तितकीच चांगलं फिल्डिंग आहे ब्रिजेश यांच्याकडून. धावसंख्या झालेली आहे 9. सुंदर असा चेंडू फटका. परत एकदा स्टेप आउट करून पॉइंटला मारण्याचा प्रयत्न होता, पण डॉट बॉल. हायसन हे खूप चांगली बॉलिंग करत आहेत. शेवटचा 7 चेंडू. बॉलात 10 धावसंख्या रन्सची झालेली आहे गरज आहे 10. गोमसाई संघाला जिंकण्यासाठी. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, पण हायसन यांनी परत एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. परत एकदा नो बॉल हायसन यांच्याकडून. ही चांगले बॉलिंग करत आहेत, पण त्यांचा पाय काही लाईनीवरून हटत नाहीये. अल्फियस, त्याच्या हातावर नियंत्रण चांगलं आहे, पायावर पण नियंत्रण लागेल, कारण ही नोची लाईन धोक्याची घंटा आहे. अतिरिक्त धाव ह्या क्षणाला संघासाठी महाग पडेल. हा अटीतटीचा सामना अशा वळणावरती आलेला आहे जिथे कोणताही संघ आता विजयाच्या दिशेने जाऊ शकतो. अशा वेळेला अल्फियस, एखादा वाईट एखादा नो हा धोकादायकच ठरू शकतो. खूप बरोबर बोलले आहेत तुम्ही अमय. शेवटचा बॉल परत एकदा आणि परत एकदा नो बॉल. हायसन यांची बॉलिंग आज नेहमीप्रमाणे दिसत नाहीये. 14 रन्स झालेले आहेत. आता गोमसाळी संघाला 7 बॉलमध्ये 6 रन्सची गरज आहे जिंकण्यासाठी. मला वाटतं इथूनही कमबॅक होऊ शकते. बघूया कोणती जादूची कांडी आता आमचा हायसन बाहेर काढतो. दोन षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 15. शेवटच्या ओव्हरमध्ये गोमसाळी संघाला 5 रन्सची गरज आहे. मला वाटतं 6 चेंडूमध्ये 5 धावा, अगदी कट टू कट हा सामना आलेला आहे. इथे एखाद्या बॉलरने लगातार 2 डॉट बॉल जर टाकले तर पुन्हा सामना बदलू शकतो आणि ही कमाल डॅनियल करू शकतो. डॅनियल हा आमच्या गास गावातील एक नावाजलेला उत्कृष्ट असा हा गोलंदाज आहे. डॅनियलच्या हातामध्ये ती जादू आहे, अदाकारी आहे. कदाचित तो ह्या वळणावरून त्याच्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. बघूया. तेजस हे खूप चांगले प्लेयर आहेत. स्टेप आउट करून बॉलरला कन्फ्यूज करत होते. तेच हायसनच्या बॉलिंगला आपण बघितलं. अल्फियस, बरोबर, तुझं ना ऑब्झर्वेशन बरोबर आहे. स्टेप आउटचा मुद्दा तो जो मांडला अगदी बरोबर होता. नो बॉल. अंपायरचा वाईड चा इशारा. अजून एक धाव काढण्यामध्ये गोमसाई संघ यशस्वी झालेला आहे आणि आता 5 चेंडूमध्ये 3 धावाची आवश्यकता आणि हळूहळू गोमसाई संघ विजयाच्या दिशेने जात आहे. बघूया आता पुढे. ब्रिजेश हे शॉर्ट कव्हरला आलेले होते आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी बॉल अडवलेला आहे. तरीही 1 धाव भेटेल. 4 बॉलात 2 रन्सची आवश्यकता गोमसाई संघाला. डॅनियल टू तेजस. खूप चांगला बॉल होता. 1 रन भेटेल. स्कोर लेवल्ड अप. विजयासाठी 3 चेंडूमध्ये 1 धावाची आवश्यकता आणि क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल झालेला आहे. सर्व खेळाडू हे अगदीच बॅट्समनच्या जवळ आणलेले आहेत. बघूया पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि चौकार. असं करून गोमसाई संघ जिंकलेले आहेत. पुढील सामना उमराळे अ वर्सेस YASC बॉईज.
उमराळे संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे.